पत्राला सुरुवात करणार आहोत। सुरुवातीला सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागलेली आहे, कारण आजपासून घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे। 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 60 रुपयांची तर 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये 115 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। त्यामुळे हॉटेल, व्यावसायिक आणि छोट्या खाद्य विक्रेत्यांना याचा मोठा फटका बसणार आहे। परिणामी बाहेरचं खाणंही महाग होऊ शकतंय। एप्रिल 2025 नंतर पहिल्यांदाच गॅसच्या किमतीमध्ये इतकी मोठी वाढ झालेली आहे। गेल्या काही महिन्यांपासून स्थिर असलेल्या गॅसच्या किमती अचानक वाढल्यानं गृहिणींचं बजेटही कोलमडणार आहे। नवीन दर आजपासून लागू झालेले आहेत। दिल्लीप्रमाणेच मुंबई, पुणे आणि इतर प्रमुख शहरांमध्येही किमतीमध्ये वाढ झाली असून स्थानिक टॅक्सनुसार ही किंमत थोडीफार वेगळी असू शकते। सिलेंडरच्या संदर्भात कनेक्शन देण्याच्या बाबत आहे, तर त्या संदर्भात स्पष्ट सूचना त्यांनी दिलेल्या आहेत की आपण नवीन कनेक्शन धारकांना गॅस उपलब्ध करून देऊ नका व्यावसायिक करता, परंतु घरगुती सिलेंडर वापरायच्या संदर्भामध्ये अशा कुठल्याही सूचना नाही। घरगुती सिलेंडर धारकांना रेग्युलर पुरवठा द्यायचाच आहे आणि परंतु एक अट जी पूर्वी होती की 21 दिवसाच्या आत त्यांना दुसरं सिलेंडर जे आहे घेता येणार नाही। त्यांना 21 दिवसाच्या नंतरच दुसरं सिलेंडर त्यांना आपल्या घरगुती वापरासाठी मिळेल। आम्हाला सुद्धा कंपनीच्या माध्यमातून हेच माहिती आहे की ज्या पद्धतीनं सिलेंडरची उपलब्धता आहे त्याच्यावरून असं कुठलाही हे परिस्थिती निर्माण होईल असं वाटत नाही।